होतच जाईल, परंतु मॅच कडे आपण लक्ष देणार आहोत जिथे अत्यंत जबरदस्त चुरशीचा मॅच सुरू होतोय. प्रसन्न गुरव यांच्याकडून 5,000 रुपयाची रोख रक्कम आहे. आर्केशनी जर बॉलिंग टाकली तर बघा, नुसती बॉलिंग टाकायची आहे तरी 5,000 रुपये. पहिल्या चेंडूवरती अपील केले ऋषिकेश ला माहित आहे कॅप्टन आहे आणि कॅप्टन समोरती आहे. बघा दोघांमधलं युद्ध, दोघातली झुंज आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये बघायला मिळणार आहे, जेथे ऋषिकेश विरुद्ध कैवल्य पाटील. प्रशांतचा पहिला चेंडू अगदी खूपच खोलातला होता. दुसरा चेंडू कॉमेंट्री बॉक्स यांकडून यावेळेचा चेंडू हलक्या हाताने केला, डिफेन्स केलाय, परंतु मिडॉन वरती क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये आहे. फिल्डिंग चांगली करतोय तेजस मात्रे त्या फिल्डर आहे आणि तो फिल्डिंग करतो. पपन आहे अर्थात क्षेत्ररक्षक आहे प्रशांत मुलजे त्या ठिकाणी. 4 मॅच मध्ये आपण जर बघितलं 50 षटकार आतापर्यंत आलेत. यावेळेचा रिव्हर्सिव्ह केला होता, मात्र त्याही वेळेला आपण बघतो जिथे शॉर्ट थर्ड वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला त्याने फिल्डिंग केलाय, धाव मात्र कुठलीही येत नाहीये आतापर्यंत. चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू डॉट टाकलेत कैवल्यला या मॅच मध्ये. पारितोषिक आलंय आणि पहिला षटकार ठोकला विकेने. नितेश अष्टमकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक कैवल्य पाटीलला. रुपयाचं पारितोषिक 2,000चं बाबा, 2,000चं आहे. 3,000 मला द्यायला लागतील. शेवटचा चेंडू प्रशांतचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फटका फसलाय पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पहिला फलंदाज. यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन सूरज सौरभ चेरकर यांचा डीजे माऊली साऊंड सर्व्हिस. आज झिराड येथील आपण ह्या डीजे बघतोय. अत्यंत सुंदर गीत वाजवण्याचा प्रयत्न आणि साहिल हा त्यांचा डीजे मास्टर. खूप असे मंत्रमुग्ध करणारे गीत लावतोय आणि आजची रात्र अगदी वाजत आणि गाजत या ठिकाणी झिराड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर डीजे जो सौरभ चेरकरचा आपल्याला या क्रीडांगणावरती बराचसा आज त्याला जर मागणी बघितली तर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये त्याची मागणी वाढलेली आहे. त्यासाठी त्याचं सुद्धा मी अभिनंदन करेन सौरभ चेरकरचं. षटक नंबर 2 प्रगती पथावरती जेथे पहिल्या षटकामध्ये प्रशांतने धावा खर्च केला, फक्त 7 विकेट प्राप्त केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज येतोय. तो षटक नंबर 2 प्रगती पथावरती गोलंदाज ऋषिकेश मात्रे. ऋषिकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती असेल. संघाचा कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे द्वंद्व मैदानात सुरू झालाय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती आहा डाईव्ह मारला होता. या मॅच मध्ये आपण बघतोय जो क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच आर्केश राणे आणि त्याला सुद्धा बघा ओव्हरसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु डाईव्ह मारला होता. हा झेल झाला असता तर कॅच ऑफ द नाईट ही झाली असती. आजच्या रात्रीचा सर्वात उत्कृष्ट झेल झाला असता. ऋषिकेश विरुद्ध कैवल्य. यावेळेला दुसऱ्या चेंडूवरती हवेत चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर कैवल्य पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार.
जिंकत असता आपण अनेक स्पर्धा बघितल्यात प्रितेश किंबहुना संजयजी ओळख मॅच कडे. आणखी एक फटका यावेळेला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कैवल्य पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. पाटील विरुद्ध ऋषिकेश, काय युद्ध, काय जबरदस्त ठसन मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. ऋषिकेश विरुद्ध कैवल्य पाटील हा मॅच आहे. आहा, क्लास, अप्रतिम, जबरदस्त स्वीप, सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. ठिकाणी सर सिक्सर बघायला मिळाले. जखमेवरती मीठ सोडलं गेलं, कॅच सोडली आणि त्यानंतर मॅच जर जिंकायच्या ना त्या ठिकाणी लवकरात लवकर चला. नक्कीच यश आपण बघितलं तर 6 धावेवरती जीवनदान, त्यानंतर 12 धावेवरती जीवनदान, 2 जीवनदान मिळालेत. फ्री हिट आहे. नो कुठला सर? सर एक मिनिट, ओव्हर स्टेपिंगचा. हा हा, फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश पाटील. पुढील चेंडू यावेळेला आणखी एक स्टेट बॅक टू द बॉलर, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. तुम्ही वाघाची चेष्टा करू शकत नाही. वाघाला जर तुम्ही डिवसलात तर तो वाघ असा तुटून पडतो. बघा काय तुटून पडला अक्षरशः ऋषिकेशच्या गोलंदाजीवरती. कैवल्य पाटील या ठिकाणी बॅक टू बॅक षटकारांची आतषबाजी करतोय. ज्या फलंदाजाचे 2 झेल सुटले त्या फलंदाजाने ऋषिकेशवरती आक्रमण चढवलं आणि तब्बल या षटकामध्ये धावा कुठल्या, त्या 27 धावा कुठलेल्या आहेत. सर जर आपण बघितलं ना ऋषिकेश पाटील या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. ज्यावेळेस तो गोलंदाजी करण्यासाठी येतो त्याला विकेट घेण्यासाठी पाठवलं जातं. मात्र या सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर पलटवार झालाय. त्याच्यावरती आक्रमण केलंय. स्वतः संघाचा सरसेनापती आहे त्याच्यावरती आक्रमण केल्यानंतर सैनिक थोडेसे घाबरलेत, मात्र कमबॅक करतील. मॅच मध्ये आपण बघतोय इथे यश आपण बघतोय नितेश अष्टमकर यांनी पारितोषिक लावलं होतं. टाइम बघा, टाइम सुरू आहे आपला. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय, आपला वेल सुरू आहे. 9 मिनिटं झालेली आहेत, खेळाची 9 मिनिटं संपलेली आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. नितेश अष्टमकर यांच्याकडून जे पारितोषिक आलं होतं 3 सलग षटकारासाठी हे पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. धन्यवाद नितेश अष्टमकर. सलग 3 षटकार या ठिकाणी कैवल्य पाटीलच्या बॅट मधून आल्यात. पहिल्या चेंडूवरती जीवनदान, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती जीवनदान आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 सलग षटकार. कैवल्य पाटीलने या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग केले. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर एकूण धावा येतात 34 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7, दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात 27. तिसरं षटक प्रगती पदावरती. गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाज यावेळेला गोलंदाज येतोय तो म्हणजेच जयेंद्र लाड. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आणखी एक अत्यंत चांगला गोलंदाज जो आपण पाहिला. झिरेश्वरी झिराटपाडा या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज आज या मॅच मध्ये खेळतोय. अर्थात ऋषिकेशच्या कॅप्टनच्या सिपच्या खालीमध्ये, अर्थात तो संघनायक ऋषिकेशच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा गोलंदाज आपण बघतोय. ऋषिकेश या मॅच मध्ये चिराग एंटरप्राइजेस अर्थात गुलेकर यांच्या मालकीच्या संघाचा हा प्रतिनिधित्व करतोय. पुढील मॅच साठी मी आमंत्रित करतोय. या दरम्यान चांगला फटका, यावेळेला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग बिग षटकार.
विरुद्ध निहार 11 झिराडपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनने नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणखीन एक बॅक टू बॅक हॅलो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मंथनच्या बॅटमधून आणखीन एक बिग हाय अँड हँडसम छक्का. सात षटकार लागलेले आहेत बघा. 46 धावसंख्येमध्ये 7 षटकारांचा समाविष्ट आपण बघतोय. या मॅच मध्ये षटकारांची आतषबाजी होतोय. कैवल्य पाटील आणि मंथन नाईक हे दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूने धावांचा अक्षरशः पाऊस पडताना आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतात. ही झिराड प्रीमियर लीग आपण बघतोय. अगदी जर पाहिलं तर झिराड गावातले बरेचसे प्रेक्षक या मॅचला अजून सुद्धा लाईव्ह जुळलेत, परंतु कर्नाटक मधून सुद्धा या ठिकाणी मॅच पाहत आहेत. ते शुभम गुरव त्या ठिकाणी आहेत आणि कर्नाटक वरून ह्या मॅचला ते अजून सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला सपोर्ट केलेला आहे. 1:47 झालेत आणि ते मॅच पाहत आहेत कर्नाटक वरून. त्यांचे खूप आभार. हा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दणदणीत चौकार. पहिल्या विकेटसाठी आपण बघितली तर 7 धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी जर आपण पार्टनरशिप जर बघितली तर साधारणतः 10 चेंडू आणि 44 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये होतोय. अत्यंत जबरदस्त पार्टनरशिप कैवल्य पाटील विरुद्ध आणि मंथन नाईक यांच्यामध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे. सरळ क्षेत्ररक्षकाला भेटून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक बॅक टू बॅक चौकार. धावेवरती कैवल्य पाटील खेळतोय आणि 13 धावेवरती आपण बघतोय मंथन या ठिकाणी या मॅच मध्ये खेळतोय. यावेळेचा स्ट्रोक सरळ धरणे गुरुजींना मानवंदना देणारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तुंग बिग षटकार. एकसष्ट धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये 54 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपण पाहतो. जिथे पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 27 धावा आल्यात. बघा दोन्ही लागोपाठच्या षटकामध्ये 27 आणि पहिल्या षटकामध्ये 7 म्हणजे 7 सत्ता फिट आहे. आज जबरदस्त 13 चेंडू आणि 54 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आता पाहतोय आपण. जे दोन्ही खेळाडू मंथन आणि त्यांच्या बरोबर कैवल्य पाटील. पुढील षटक अंतिम षटक. यावेळेला फुल टॉस दिलाय. लॉलीपॉप सरळ मिड विकेटच्या बाहेर षटकार. सिक्स्टी 67 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे मंथन स्ट्राईक वरती आहे. आणखीन एक यावेळेला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून अगदी फ्लॅट
अँड फ्युरियस अप्रतिम षटकार. मॅच मध्ये जो बॅटिंग करणारा संघ आहे तो म्हणजेच रिशांग 11 झिराड यांनी 11वा षटकार मारलाय या मॅच मधून. एका जीवनदानासाठी आता पार्टनरशिप जर झाले तर खूप मोठी पार्टनरशिप झाले. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 79 धावा या संपूर्ण स्पर्धेतला उच्चांक गाठलाय. कैवल्य पाटील खेळतोय 46 धावसंख्येवर आणि 31 धावसंख्येवर ते खेळतोय मंथन नाईक. वाह काय लॉफ केलाय, सरळ लाईटच्या वरून चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावांची बरसात आणि प्रेक्षकांची हाऊस असंच काहीतरी चित्र दिसतंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मधून, या इनिंग मधून. मंथन नाईक स्ट्राईक वरती. या वेळेला बीट झालाय पहिला चेंडू म्हणतोय आपण या मॅच मधून. आतापर्यंत डॉट चेंडू जर आता विचार केले दर्दे गुरुजी नक्कीच आपल्याला कळवतील की या मॅच मधून 8 चेंडू डॉट आहेत. तरी सुद्धा 8 चेंडू डॉट आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली 85. शेवटचा चेंडू सरळ खेळलाय बॉलरच्या पाठीमध्ये. लॉंगांवरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडतोय, 1 धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या एकूण वाढतोय. थीम म्हणजेच 86 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत या रजनीमधला, या रात्रीमधला 86 धावांचा उच्चांक गाठलाय. जिथे 46 धावसंख्येवरती कैवल्य नाबाद राहिला आणि त्यानंतर आपण बघितला तर 19 चेंडू मध्ये 79 धावांची पार्टनरशिप ही सुद्धा दुसऱ्या विकेट मध्ये झाली. त्यानंतर मंथन हा 38 धावावरती नाबाद राहिला आणि 46 धावेवरती आपण कैवल्य पाटीलला नाबाद पाहिलं. दोन्ही खेळाडू नाबादरित्या राहिले पण 79 धावांची पार्टनरशिप 19 चेंडू मध्ये त्यांनी या ठिकाणी प्राप्त केले आणि धावांचा उच्चांक सुद्धा उभा केला. मी विनंती करेन स्पर्श या 11 आणि निहार 11 झिराटपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण समोरती यायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करतोय. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत यश मापगावकर. तत्पूर्वी आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी येऊया. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी समोरती यायचं आहे. स्पर्श या 11 आणि निहाल 11 झिराटपाडा या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. अर्थात या संघाचे निहाल 11 झिराटपाडा या संघाचे संघमालक आहेत श्री अजय पेटारे आणि कॅप्टन आहेत ते अर्पित वैद्य कॅप्टन आहेत. आणि स्पर्श या 11 या संघाचे कॅप्टन रितेश म्हात्रे आणि संघ मालक आहेत ते शिशिर म्हात्रे. रितेश म्हात्रे आणि अर्पित वैद्य यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. शिशिर म्हात्रे आणि त्याचबरोबर अजय पेटारे यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. शेवटचा सामना असणार आहे पहिल्या फेरीतला. त्यानंतर विनर मॅच लागेल. विनर पहिल्या लॉट्स मधला मॅच असेल आद्या एंटरप्राइजेस आणि झिरेश्वरी झिराटपाडा. त्यानंतर आपण रेडी राहायचंय. रितेश आलेला आहे अर्थात हैदराबाद
हैदराबाद वरून खास हैदराबाद वरून या ठिकाणी उपस्थित राहिलाय आणि मी टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय. कोणाला बोलता? टॉस 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 अविनाशजी यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या मॅच मध्ये आपण बघतोय रितेश आणि अर्पित वैते हे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. अविनाशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच असेल. कॉल फॉर रितेश. काटा कॉल आणि छापा. अर्पित वैते या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपल्याला? बऱ्याचसा मॅच तुम्ही बघितले. जाऊ नका रितेश, थांबा एक मिनिट. अर्थात तुमचा काय निर्णय असेल? 2 मॅच मागचे चेस झाले नव्हते, 1 मॅच मात्र चेस झाला होता. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षक करू आम्ही पहिले. 2 मॅच चेस झाल्या नाहीत तरी सुद्धा क्षेत्ररक्षणाचा विचार आपण करता, असा का विचार असेल? कारण आमच्याकडे चेसिंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे आम्ही चेसिंग करू. चेसिंग सारखी त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे आणि ते चेस करतील असा त्यांचा विचार आहे. प्रतिस्पर्धी संघ रितेशचा आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम सुद्धा चांगली आहे. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तुला शुभेच्छा. त्यानंतर आपल्या समोरती आपण बघतोय रितेश मात्रे आलाय. हैदराबाद मधून आलेला आहेस. तू कसा आलास? कसा काय प्रवास तुझा या ठिकाणी आल्याचा तू जरा आम्हाला सांग, कारण आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहे. आमचं प्रेम तुमच्यावरती खूप आहे. एक चाहता वर्ग आहे तुमचा. तर तुम्ही इथपर्यंत तुमची झिराट प्रीमियर लीग खेळण्यासाठी कसा काय प्रवास आतापर्यंत केलात? मी वाया फ्लाईट थ्रू आलो, कारण ऑप्शन नव्हता. कारण मी सकाळी 3 लेक्चर केले, त्याच्यानंतर सरांकडून लीव ॲप्लिकेशन घेतलं, मग मी तिकडून कसा बसा आलो. म्हणजे खूप कट टू कटमध्ये आलो, कारण फ्लाईट पण मिस झाली असती माझी, तर 5 मिनिट लेट झालो असतो. तर बघा फक्त झिराट प्रीमियर लीग याच्यासाठी कसा प्रवास त्यांनी केलाय. 5 मिनिटं जर उशीर झाला असता तर तो त्याची सर्वच चुकला असता. अर्थात प्रतिस्पर्धी संघ म्हणतोय की आम्ही फिल्डिंग करणार. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? टॉस जरी जिंकलो असतो तरी आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, कारण आमच्याकडे पण तोच विषय आहे की बॅट्समन आहेत थोडेफार त्यात लेवलचे. पण आता पहिली फलंदाजी आले तर प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा मारण्याचा, कारण लिमिटेड ओव्हर्सचा गेम आहे. तर इथे जिथं जास्तीत जास्त टार्गेट आम्हाला देता येईल तेवढं आम्हाला बॉलर्सला पण थोडं हेल्पफुल ठरेल, कारण विकेट पण आता तशी झाली आहे की बॉलिंग अटॅकसाठी थोडी हेल्प करेल. नक्कीच दवाचा इफेक्ट होईल आणि विकेट सुद्धा थोडीशी बॉलिंग अटॅकसाठी झालेली आहे. परंतु तू ज्या लाईट मध्ये खेळतोस, ज्या प्रकाश झोतामध्ये खेळतोस, छोटम सेट आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून बनवलं पिच, हे मैदान बनवलं, आणि त्याचा फायदा येणाऱ्या खेळाडूंसाठी आणि तुझ्यासाठी कसा होईल? ह्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, कारण गावात आपल्या खूप यंग टॅलेंट आहे आणि ते वरती येण्याचा चान्स इथूनच आहे. कारण इथून जर प्लॅटफॉर्म एखाद्या चांगल्या यंगस्टरला मिळाला, अंडर 12 किंवा अंडर 14, तर एक चांगला आपल्याला इथे दिसेल परफॉर्मन्स करताना. त्याला आपण चांगला बॅक करू. आणि खेळाडूंच्या बाबतीत तर तुम्हाला सांगायलाच नको, ते नेहमी सर्व प्लेयर, कुठलेही खेळाडू असून दे किंवा कोणतंही क्षेत्र असून दे, ते सर्वांना बॅक करतात चांगले. नक्कीच दोघांना शुभेच्छा देतो आणि बोलतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे यश मागवावकर आपल्याला जोडलाय. समोर बघा काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. प्रशांतच्या बॅट मधून आलेला हा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. ज्या ठिकाणी त्यांना 87 बनवायचे ना, प्रशांत मात्र तो एव्हरग्रीन क्लास आठवतोय. ज्यावेळेस आपण, मला असं वाटते की सन्मान्य विनोदजी पाटील असतील, प्रशांतजी म्हात्रे असतील, सन्मान्य दिलीप शेटजी भोईर असतील, डेंजर जिराट संघामधनं खेळायचे. प्रशांतच्या बॅटमधनं फटके येतात. तर आणखीन एक चांगला फटका. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल. सुटकेचा निश्वास कैवल्य पाटीलने सोडलाय
त्याला आता समजत असेल की समोर गोलंदाजी करत असताना काय भावना गोलंदाजी असेल, कारण गेल्या इनिंगमध्ये त्या ठिकाणी कैवल्य पाटीलला आपण बघितलं होतं, त्याच्यावरती कैवल्यांनी आक्रमण केलं होतं, गोलंदाजाला पळो की सळो करून सोडलं होतं. 46 धावांची ती घणाघाती इनिंग आपण बघितली. मात्र संजय या मॅच मध्ये सुरुवात बघा, पहिल्या चेंडूवरती 4, नंतर त्यानंतर पुन्हा एकदा 22चा चौकार, त्यानंतर 2 चौकार आले आणि त्यानंतर मात्र 1 धाव आली. ऋषिकेश पाटील यंगस्टर प्लेयर आहेत, या पूर्णतः झिराट गावामधून अनेक तरुणांना आपण बघितलंय. आज या सामन्यामध्ये ऋषिकेश पाटील स्वतः संघाचा कर्णधार आहे. 87 बनवायच्यात, स्ट्राईक वरती उभा आहे. ऋषीच्या बॅट मधून चेंडूवरती केलाय प्रहार, हल्ला बॉल केलाय, चेंडू सीमारेषा पार, येतो षटकार. प्रितेश बघा, पहिलं षटक संपलंय, धावा 24 आल्यात आणि आमच्यापर्यंत काही प्रेक्षकांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. या ठिकाणी आतिश गुरव भगवान गुरव या ठिकाणी मध्य प्रदेशवरून सामना बघत आहेत. आमच्यापर्यंत माहिती जात्या किंबहुना पहिलं षटक जेव्हा मैदानावरती होतं प्रितेश, तिथे 24 धावा त्या धावफलकावरती अक्षरशः कुठल्या गेल्या, कारण चेंडू मैदानावरती हवा. ओके, धावा 23 आल्यात. पहिलं षटक संपलंय, थोडीशी चूक आमच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावरती 23 बनल्यात. एक षटकार आपण बघितला होता ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधनं, मात्र ज्या चौकारांनी सुरुवात केली होती ना, आज दाखवून दिलं. प्रशांत मात्र जेव्हा मैदानावरती उतरला त्याच्या बॅटिंग स्किल्स मधनं त्याने आज दाखवून दिले. 87 धावा, इट्स नॉट अ बिग टोटल. त्याची बॉडी लँग्वेज सांगते की आम्ही करू शकतो. या मैदानावरती जेव्हा तो एका तरुणाला घेऊन आलाय, त्याचं नाव ऋषिकेश पाटील, जो आता नॉनस्ट्राईक एंड वरती असेल. मग विराट प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघाला जिंकवायचं ना, 87 करायच्यात. पहिलं षटक संपलं जिथे 23 आल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती मंथन नाईक. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न येथे फसलाय. प्रशांत मात्र या ठिकाणी आपण बघत आहोत मैदानावरतून पडतोय बॅक टू द पवेलियन. या सामन्यामधील दुसऱ्या इनिंग मधील पहिले विकेट, पहिला गडी घालत. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघितलं प्रशांत मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळायचं होतं, मात्र स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आली. आणि त्यानंतर मात्र न्यू बॅट्समन ऑन द क्रीज. या ठिकाणी पवन मुलझेला आपण या ठिकाणी बघत आहोत. स्ट्राईक एंड वरती असेल. बॉलिंग करताना मंथन नाईकला या ठिकाणी सफलता मिळाली. 87 त्यांना करायच्यात. समोरच्या संघासमोर एक कडवं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. ही झुंज फार मोठी आहे, जिथे आपण मंथन नाईकला बघत आहोत. स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना जो मैदानावरती आता पवन मुलजे आलाय. सुरुवातीला जर आपण बघितलं साई संदेश स्मृती चषक नावाची स्पर्धा असायची मापगाव गावामध्ये, पपनला खेळताना बघितले सर, आणि अनेक स्पर्धा त्यावेळी त्याने गाजवल्या. आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर अनेक वर्षांचा हा प्रवास पपन मुलजेचा आपण पाहिला. आणि आता स्ट्राईक इन वरती या षटक क्रमांक 2 मैदानावरती आलं. मंथन नाईकला सफलता मिळाली. पुन्हा एकदा मंथन यावेळेस प्रयत्न केलाय. चेंडू मला असं वाटते सोडला असता तर वाईट मिळाला असता, मात्र त्या अनुषंगाने आपण बघत आहोत थोडीशी मिसफील्ड झाली होती. मात्र फलंदाज येथे तयार नव्हता ऋषिकेश पाटीलला स्ट्राईक वरती ठेवणं, किंबहुना ऋषिकेशने पहिला चेंडू आउट ऑफ दी 5. आणि एका कारणामुळे जर आपण विचार केला या सामन्यामध्ये ऋषिकेश पाटील
जास्तीत जास्त स्ट्राईक एंड होल्ड करताना बघायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती, जेथे आता ऋषिकेश पाटील विरुद्ध मंथन नाईक सर्वात मोठी रायव्हलरी आहे, सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जिराट प्रीमियर लीग 2025. हेलिकॉप्टर स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फिल्डिंग करेल तोपर्यंत मात्र धाव एक आली. एका धावेने काही बिघडत नाहीये, मात्र समोरच्या संघाचं जे समीकरण आहे की एकेरी धावेने किंवा दुहेरी धावेने इथे मोठा बदलाव होत नाहीये. इथे तुम्हाला षटकार आणि चौकार ठोकावे लागतील. या दरम्यान चेंडू गेलाय, वन बाउन्स किंवा वेट फॉर अंपायर डिसिजन. चेंडू सीमारेषा बाहेर येतो षटकार. चौदा 56 समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावे लागेल, प्रत्येक चेंडू तुम्हाला आउट ऑफ दी पार्क मारावा लागेल. 14 चेंडू 56 धावा. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 4 धावा या ठिकाणी पाहिजेत. हा चेंडू डॉट आलाय. आता 13 चेंडू 56. समीकरण थोडस बदलते किंवा सामन्याकडे आपण पाहिलं ना, जेव्हा मैदानावरती उतरला होता पपन मुलजे, एक चौकार एक षटकार तशा बॅटमधनं. यावेळेचा चेंडू बघा, मंथन नाईक चेंडूवरती अगदी बोट फेरली होती आणि त्यानंतर हा चेंडू गेला. तो म्हणजे थोडासा ऑफिसचा रिव्ह्यू घेतला पंच. ओके, वाईट साठी रिव्ह्यू असेल तर बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेतला गेला आणि किंवा अंपायरने घेतला. ओके, पंचांच्या माध्यमातून निर्णय तिसऱ्या पंचांना नियुक्त केलं जाईल, पाहिलं जाईल. आणि आता मात्र आपण जर विचार केला तर तिसरे पंच येथे आहेत. पूर्ण जेपी पॅनलला आपण बघत आहोत 3 पंच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अगदी जबरदस्तरित्या प्रामुख्याने आपण पाहिलं तरी पंचांची भूमिका ते बजावत आहेत. ऑन स्क्रीन वरती या ठिकाणी दाखवलं जाईल की डिलिव्हरी फेअर आहे किंवा वाईड आहे. या सामन्यासाठी आपण बघत आहोत शेखरजी इरुगुडे मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर सागर मोरे वांद्रा, महेश लोखंडे कल्याण, हे तिन्ही पंच आपण बाहेर न भागवलेत. किंवा आपण जेव्हा आपल्या गावातील पंचांना ठेवतो वेगळा आक्षेप या ठिकाणी घेतला सुद्धा जातो. मात्र या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण बघतोय ना, प्रत्येक गोष्ट ही मोजून मापून केली जाते किंवा प्रत्येक घटकाला फार मोठी संधी उपलब्ध केली जाते. एक फार मोठा रोजगार जर आपण बघितला समालोचक क्षेत्रामध्ये जर कोणी उपलब्ध करून दिला असेल तर जिराट गावातना बऱ्याच स्पर्धा होत असतात आणि तिथे समालोचन करण्याची संधी सुद्धा मिळते. त्याच्या पाठीमागे एक नाव आहे, हे पूर्ण स्पर्धेचे जनक आहेत सन्मान्य दिलीप शेट्टी भोईर संजयजी. कारण इतक्या मोठ्या स्पर्धा येथे आयोजन करणं इट्स नॉट अ जोक. कारण आपण नेहमीच बघत असतो वाईड आला. चांगला निर्णय या ठिकाणी पंचांनी घेतला की जेव्हा तुमच्याकडे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे ना त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि ते दाखवून दिलंय. वाईड आला. 13 चेंडू बाकी आहेत, 55 धावांची रिक्वायरमेंट आहे. मी म्हणेन की या मॅच मधला सर्वात महत्वाचा चेंडू आहे. ते म्हणतात ना मोमेंटम शिफ्ट तुम्हाला करावे लागतात. जेव्हा तुम्ही मोमेंटम शिफ्ट कराल तेव्हाच तुम्ही मॅच जिंकू शकाल. या चेंडूवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील, बरेच समीकरण यावरती अवलंबून असतील. या दरम्यानचा चेंडू आपण बघितला, मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र अनदर डॉट डिलिव्हरी. षटक 2 संपलेत, 2 षटक अजून बाकी आहेत प्रितेश. तर अजूनही 12 चेंडू येतील आणि 55 धावांची रिक्वायरमेंट म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 4 बिग स्ट्रोक मारावे लागतील आणि तरच तुम्ही मॅच जिंकू शकाल. किंबहुना तिथे चमत्कार झाला तर नमस्कार करावा लागेल. आणि अशा अनुषंगाने जेव्हा सामन्यामध्ये आपण बघतोय चेसिंग होईल का, 12 चेंडू बाकी आहेत, 55 धावांची रिक्वायरमेंट आहे. ऋषिकेश पाटील आणि त्याबरोबरीने पपन मुळजे संघर्ष करतोय, स्वतःला सांगतोय की नाही अजूनही काय चेंडू बाकी आहेत. सामन्यामध्ये कधीही पलटवार केला जाऊ शकतो, मात्र तो कोण करेल. शरद तिर्लोटकर या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्क वरती आलेत.
जर्सी क्रमांक 09 ने परिधान केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती शरद आलात. षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमातून 12 चेंडू बाकी आहेत. ऋषिकेश पाटील त्याच्या मनामध्ये काय सुरू असेल की या षटकामध्ये जर 2 ते 3 बिग शॉट आले ना प्रितेश तर मॅच मध्ये त्यांचा संघ येईल किंवा शेवटपर्यंत सामन्यामध्ये मी थांबलो तर मॅच जिंकू शकतो. आत्मविश्वास त्याच्याकडे असेल. षटक क्रमांक 3 मॅचला पुन्हा एकदा करूयात सुरुवात. या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा ज्या पद्धतीने एक षटकार त्याने मारला होता ना डीप मिड विकेटला त्याच पद्धतीने आता या ठिकाणी खेळायचं होतं मात्र गती पूर्ण नव्हती. चेंडू या ठिकाणी थांबून आला. मातीशी खेळपट्टी या अलिबाग क्रिकेटमध्ये बऱ्याच मॅचेस सिमेंटच्या खेळपट्टीवरती होत असतात मात्र फार कमी प्रमाणामध्ये संजयजी मी म्हणेन की मातीच्या विकेटवरती मॅचेस सुरू असतात जिथे गोलंदाजीसाठी शैलेश आला. हा चेंडू जर आपण बघितला शरद तिर्लोटकरचा आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर गेला. पंचांनी या ठिकाणी दंडित सुद्धा केलं. प्रत्येक धाव महत्वाचे मॅच मध्ये जिंकायचं ना. तुम्हाला मॅच सिच्युएशन जर आपण बघितलं त्या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11-54. इथून जर सुरुवात केली ऋषिकेशने तर मॅच जिंकू शकतो अन्यथा मॅच फार डिफिकल्ट बनते. 11 चेंडू 54. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू आलाय आणि आता मात्र या ठिकाणी पंच निर्णय थर्ड अंपायर राईट डिसिजन. मी म्हणेन की हे होणं फार महत्वाचं आहे. 3ऱ्या पंचांना नियुक्त केलं जाईल कारण जर आपण बघितलं ना तर क्रुशियल मोमेंटला या ठिकाणी आपण बघितलं होतं त्याने प्रयत्न कोण करतो तिथे आपण जर पाहिलं ना तर बेस्ट फिल्डर ऑफ झिराड मी म्हणेन या ठिकाणी जेव्हा क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला केलं गेलं प्रितेश तिथे आपण पाहिलं समीर. नक्कीच क्रुशियल मोमेंट महत्वाचे आहेत कारण षटकार आला तर मॅच बदलू शकते किंबहुना विकेट किंबहुना धावा जर वाचवल्या गेल्या समोरच्या संघाला या ठिकाणी एक पाठबळ मिळेल. षटकार आहे की नाही याच्यावरती चर्चा सुरू आहे मात्र एफर्ट साठी दाद द्यावी लागेल. यश नक्कीच एफर्ट काय लावले जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी तपासून पाहू. परंतु काय जबरदस्त आजच्या दिवसामध्ये चिराड प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिला तर फिल्डिंग अप्रतिम. काही झेल सुटले परंतु जे काही झेल पकडले गेले किंवा चेंडू अडवले गेले ते पाहता अप्रतिम तारीफ करावी लागेल. मी म्हटलं होतं की या झिराड गावामधील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समीर तिथे उभा. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच सांगतील की हा चेंडू षटकार आहे किंवा धाव वाचवल्या गेल्यात. एफर्ट जबरदस्त केले गेले होते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघत आहोत. सेफ आहे क्या बात आहे. समीर धावा वाचवल्या गेल्यात कारण फटका जबरदस्त या ठिकाणी आला होता. यावेळेसचा फटका आपण जर पाहिला तर चेंडू दीर्घ काळ हवेमध्ये विकेट या ठिकाणी गमावली. ऋषिकेश पाटील मैदानावरतून परतला आणि फलंदाज या ठिकाणी परततोय. कॅप्टन कमॉन डीजे मास्टर. विराट प्रीमियर लीग गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा बऱ्याच लांबून लांबून पाहिली होती. आता आपण बघा आर्टिस्ट आहेत ते आणि पुण्यामध्ये आहेत ते. आतापर्यंत तुम्ही वाजलेले बघितले तर 2:15 वाजलेले आहेत आणि तरी सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. पुण्याहून सुद्धा ह्या मॅचचा आनंद घेतला जातोय. विराट प्रीमियर लीग बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर मैदानावरती आला जयेंद्र लाट. स्ट्राईक एंड वरती उभा. जयेंद्रचे बॅटिंग स्किल आपण नेहमी बघितलेत मात्र जोईला आज खेळावं लागेल कारण मॅच जर आपण बघितली फसले. इथून जर आपल्या सामन्याला जिंकवायचं ना तर शिवधनुष्य पेलावं लागेल. बाईचा इशारा ठिकाणी केला गेला. ऍज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर. पंच सक्षम आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत इशारे येत आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं 3रं मैदानावरती शरद तिर्लोटकर काही जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी केला.
फटका चांगला आलाय, त्याच्यावरती प्रहार केलाय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, येतोय षटकार. सात चेंडू बाकी आहेत, 25 धावांची रिक्वायरमेंट. एक तर षटकार आलाय, आणखीन एक या षटकामध्ये बघायला मिळणार का? येतो सिर्फ ट्रेलर आहे. यावेळेस बघा कॅच घेत असताना चांगले रिप्लेस बघायला मिळाले. जर्सी क्रमांक 45 त्या ठिकाणी आपण बघितलं सूरजला, त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला आणि मैदानावरती फलंदाज या ठिकाणी परतला. बॅट सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर आता 6 चेंडू बाकी आहेत, 25 धावांची रिक्वायरमेंट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित असणारं गीत आपण ऐकलं. इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती ज्यांनी राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराज. 6 चेंडू 25 धावांची रिक्वायरमेंट. सामना आपण बघितलं एकतर्फी आता होत चालेल. ऋषिकेशची विकेट गेल्यानंतर मॅच संपूर्ण टर्न झाली. तर यावेळेसचा फटका जेंद्र लाटच्या बॅटमधून समोर साईड स्क्रीनच्या दिशेला गेलाय, सीमा रेषा पार, येतो षटकार. आतिषबाजी बघायला मिळणार का? या दरम्यान चांगला चेंडू आला होता गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजच्या माध्यमातून. रोहित नाईकला आपण बघत आहोत. याच दरम्यान बघितलं आपण क्षेत्ररक्षण तिथे खराब बघायला मिळालं, किंवा आपण पाहिलं 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. अजून 4 चेंडू बाकी आहेत. सामन्यामध्ये एकतर्फीपणा आता वाढला. सामना जर आपण पाहिला तर या सामन्यामध्ये समोरच्या प्रतिस्पर्धी संघानं जे वर्चस्व आता प्रस्थापित केलंय ना ते वाखाणण्याजोग आहे. फटका यावेळेस मात्र जर आपण पाहिला ना तर खराब होता, किंबहुना शॉर्ट सिलेक्शन. काय जबरदस्त कॅच, चांगले रिफ्लेक्स गोलंदाजच्या माध्यमातून. वन फॅन्टास्टिक एफर्ट्स रोहित नाईक. डीजे ऑपरेटर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. काय जबरदस्त गीत त्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय. पहिला किल्ला स्वराज्यामध्ये जर कोणता आला संजयजी तो तोरणा किल्ला होता. त्याचं तोरण बांधलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी पाठी वळून कधीही बघितलं नव्हतं. इतिहास तेच सांगतो. आपण मॅच कडे वळूयात. हा चेंडू पडल्यानंतर खराब होता. वेट फॉर अंपायर डिसिजन हिअर. वाईड मैदानावरती आला, आउट ऑफ दी कंट्रोल गेला आणि त्यानंतर मात्र दंडित केलं गेलं. आणि सामन्यामध्ये आपण बघितलं जिथे 87 जेव्हा करायचे ना दमछाक झाल्या. 51 धावा जरूर आल्यात, मात्र 87 या ठिकाणी जेव्हा बनल्या तेव्हा सुरुवातीला प्रशांत म्हात्रेने सुरुवात दमदार केली होती. हा चेंडू बघा या ठिकाणी जेव्हा तुम्ही तिसऱ्या एसटीवरती खेळताना तेव्हा जर आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू गेला आणि त्याला खेळणं फार कठीण आहे जेव्हा पॉपिंग क्रीज मध्ये तुम्ही आहात. तर राकेशने षटकार लगावला तर राकेश गुरु यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. तर या चेंडूवरती आपण पाहिलं स्ट्राईक या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला ना तर मैदानावरती अर्केश आहेत आणि अर्केशला मला असं वाटतं जीवनदान दिलं गेलंय. फार जिव्हाळ्याचे संबंध समोरच्या संघासोबत त्यांचे आहेत.
शेवटचा एक चेंडू बाकी मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. तर या चेंडूवरती सुद्धा बघा बॉलिंग करत असताना रोहित नाईकने काही जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी केली. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आपण नेहमीच म्हणतो प्रितेश, मात्र त्याने दाखवून दिलं. गोलंदाजी करत असताना जेव्हा या ठिकाणी 87 धावांचं बर्डन ओझं आपण पाहिलं होतं, सामना या ठिकाणी जिंकला. या मॅच मध्ये ज्याची कॅच ड्रॉप केली त्याने जखमेवरती समोरच्या संघाच्या मीठ सोडलं. ज्याने या सामन्यामध्ये धावा बनवल्या, धावा कुठल्या, धावांचं